नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर बघा, आज 8 ते 10 दिवस झाले सलग पाऊस चालू होता। तर आज शेवटचे म्हणजे पाऊस आज उघडलेला आहे। तर आमच्याकडे आज असं कडकडीत ऊन पडलेलं आहे। तर अतिशय खूप मोठा आनंद वाटतोय आज की आज ऊन पडले। बरेच दिवस झाला आम्हाला ऊनाची थोडी गरज होती, पण आज थोडंफार आमचं ऊन आणि पाऊस पण आम्हाला वाटत होतं की कवा जातोय कवा नाही। तर आज पाऊस गेलेला आहे मित्रांनो। तर बघा, आता कडकडीत ऊन पडलंय। तर काल पण पडलं होतं आणि आज पण पडलंय, म्हणजे पाऊस गेलेला आहे म्हणायचं। पण आता पावसाने थोडी विश्रांती दिली पाहिजे आम्हाला, कारण आपलं बकरी पण खूप आजारी पडत्यात आणि खूप लंगडी झाली होती। तर मग असं जर विश्रांती पावसाने दिली की मग थोडी जरा अशी रान व्हायचं वाळलेलं असतं, त्यामुळे वाळलेल्या रानावर बकरी फिरली की काय टेन्शन नसतो। दररोज पाऊस पडत राहिला की मग बकरी काय होत्यात, असं चिखलातनं मग गेली की त्यांच्या नख्यातनं आपलं माती शिरती किंवा चिखल शिरतो। मग ह्यापासून वाचण्याकरता आपण काय करायचं, अशी माळाने बकरी चारायची। माळाने बकरी चारलं की मग काय प्रॉब्लेम नसतो। तर आता 2 दिवस झालं पाऊस उघडला आणि आम्ही तिकडं जिजुरीला गेलतो। अतिशय खूप आनंद वाटला, कारण बऱ्याच दिवसातनं गेलो आणि नाना मी माझा दुसरा चुलत भाऊ गेलो होतो। तर भारी वाटलं। आता बकऱ्याकडं आता आलो आता, कारण थोडं फिरलं पण पाहिजे, थोडं मागं पण लक्ष दिलं पाहिजे, कारण दोन्ही बाजू सारख्याच आहे आपल्याला। कारण ते पण केलं पाहिजे, हे पण केलं पाहिजे, नाही का? असं नाही की बाबा दररोजच फिरून आपलं कसं काय भागणार। त्यामुळं आता आलो, आता वाडा बिडा लोटला, पाटे 6 वाजता उठलो, वाडा बिडा लोटला, फक्त आता टाकायचा बाकी आहे। कारण आंघोळ्या बिंगोळ्या चहा पाणी करोस तर टाइम होऊन जातो। कारण आता आपल्या इकडं शेळ्या पण बसल्यात, कारण शेळ्या म्हणजे जसा पाऊस चालू आहे तशा शेळ्या आपल्या ह्यातच आहेत। कारण शेरडाला पण आता खूप मोठा आजार चढला होता, त्या आजारातनं वाचवण्याकरता आम्ही ह्या शेडमध्ये शेळ्या कोंडल्या। असं त्याला गेट खोलावं लागतं, असं या गेटात आतमध्ये येऊन अशी आपली शेड बसल्या ते निवांत, काही टेन्शनच नाही। फक्त काय करावं लागतं, दररोज त्यांच्या खाली घाण अशी लोटावं लागती, म्हणजे लुटली म्हणजे कसं चकचकीत होतं। शेरला पण रात्रीचं मच्छर चावत नाही, कारण मच्छर ह्या गावता याच्यामुळं लय मच्छर आहेत आपल्याकडं। कारण जे घरात येत लोक ती फॅन AC कूलर काय पण लावून मच्छर दूर करतील, पण आता आम्हाला काय तसला विलाज नाही। त्यामुळे आम्ही आपली साफसफाई करतो, व्यवस्थित ठेवतो, त्यामुळे मच्छर आमच्यापासून जरा लांबच राहतात। आणि तसं म्हणजे आमच्यापाशी येतात आम्ही दुरी करतो, कारण शेणाची ह्याची दुरी की म्हणजे पळून जातात। माझ्या शेळ्या आपल्या इकडे राहतात, बकरी आल्याच्या वेळेस आपण यांना बाहेर काढून देतो। आणि त्यात जी खोली होती त्या खोलीत आपण असं कोकऱ्याला केलं, शेव कागद फक्त खाली घ्यायचा आणि या खोलीमध्ये आपली कोकरी डालायची बिंदास। त्यामुळे काय पावसा पाण्याचा टेन्शनच नसतो आपल्याला। असं कोकऱ्याला आयडिया केली, म्हणलं उन्हा करा तापण्याकरता इथं सावली त्यांना भरपूर अशी ओके मध्ये, त्यामुळं ह्या प्रकारचा मित्रांनो जुगाड केले। तुम्हाला कसं काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा बरं का। लोणचं करायचंय, आता चिरून ठेवती मिठाच्या पाण्यात निवळून, स्वयंपाक बिपाक झाला की मग शिजाय घालणार आहे। ते आता चिरती, काय बाकीचे अशा पिंगऱ्या करते, काय बाकीचं असं करायचं। पण आता कडू आहे त्याचं काय करणार मग? ते कडू आता मिठाच्या पाण्यात निवळाय घालायचं, मग ते कडूपणा त्याचा जातो। असं आहे काय? हा, आता चिरून ठेवायचं, थोड्या टायमाने करायचं, संध्याकाळी चांगलं मुरण ते अशा प्रकारचं मित्रांनो कारलं चिरायचं। मारा गेल कधी इथं माळाव काय भेटत या गावात 4-8 दिवसांनी, बाजार नाही, जवळ काय नाही। इकडं भात पण असा चाललाय चुलीवरती चांगला, चुलीवर भात घातलाय, म्हणलं कारलं चिरून ठेवा, थोड्या टायमाने वाटण बिटाण करून भरायचं, तवर मिठाच्या पाण्यात ते कडूपणा त्याचा निघून जातो। शेंगदाणा घेतले, जण घेतले, खोबरा वाटायचा आहे,
चालली. वांडू मग स्वयंपाकाची अंडी चिरली, मिठाच्या पाण्यात भिजाय घातली. त्याचा कडूपणा गेला निघून. ते समजा वाटण केलंय, शेंगदाणं, खोबरा, लसूण, धन. आता कारलं घालते शिजायला. आता शिजवून ठेवायचं, संध्याकाळपर्यंत चांगलं मुरण. मग ते खायचं, कडू नाही लागत अजिबात. उरकून मेंढरा घरी जायचं या. म्हणलं काम शिजाय घाला, मग बाकीचं काम बघावं तुम्ही. समजा असं मिक्स करून घेतली. समजा वाटून घेतलंय. जिरी, मोहरी, कारलं, मिरची टाकली खाली. मीठ मसाला भरायचा. मस्त लोणचं कारलं होईल. जेठाचा का चिरलंय, जेठाला ती चव असते. आपली तवली आहे, तवलीत चांगलं शिस्त जाळ लागतं, वापरायला लागत काय नाही. हवा गेली की ते वापस शिजत नाही. समजा घालून देव झाकण ठेवायचं. आहे ना चालू. ऊन बिले लागायला लागलं. झालं भरून. कमी झाली. रानातल्यामुळे तर काय आपलं कसे पिशवी ठेवायची. संपली डबड्याची. काय निवांत करायचं होते का. गाय आपलं आता शिजवून ठेवलं म्हणजे मुरण. बकऱ्यात वाईला जायचं. झाला आजारी सलाईन लावायचं. या घेऊन ये त्याला.
ते आ काय होत त्याला वाऱ्यात येत टाळू तेल बतायचंय. माय मी चालली बाया उरकायची गडबड. काय करते मी घरी जायची उरकायची गडबड चालली. मी घातलंय कारलं शिजायला. हो ते चाललंय आता.